सन्माननीय परीक्षक, साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेसाठी मी मुंबईहून बेबी गंगाधर मोरे सादर करते पररचित कविता. कवितेचं नाव आहे ऊन ऊन खिचडी. कवी आहे प्राध्यापक मोदा देशमुख. सादर करते कविता ऊन ऊन खिचडी. ऊन ऊन खिचडी साजूक तूप. ऊन ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. एक नाही दोन नाही माणसं 12, अहो एक नाही दोन नाही माणसं 12, घर कसलं मेलं तो बाजारच सारा. सासूबाई मामनजी नंदानी दीर, सासूबाई मामनजी नंदानी दीर, जावीच्या पोरांची सदा पिरपीर. पाहुणे रावणे सणानी वार, पाहुणे रावणे सणानी वार, रांधा वाढा जीव बेजार. 10मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10मध्ये दिलं ही बाबांची चूक, वेगळं व्हायचं भारीच सुख. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ करी सासू ती सासूनी एवढूसा झाला तो इचू तो इचू. चिमुकली नणंदबाई चुगली हलकी, चिमुकली नणंदबाई चुगली हलकी, वीधभर लाकडाला हातभर ढपली. बाबांची माया काय मामंजीनं येते, बाबांची माया काय मामंजीनं येते, पाणी तापवलं म्हणून सायक काय धरते. बहिणानी जाऊयात अंतरच खूप, बहिणानी जाऊयात अंतरच खूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, छान छान लिहायचं, गुलुगुलू बोलायचं, दुडीदुडी धावायचं. आठवड्याला सिनेमा ना महिन्याला साडी, आठवड्याला सिनेमा ना महिन्याला साडी. फिटतील ग बाई माझ्या साऱ्या आवडीनिवडी. अन स्वयंपाक तरी काय, पापड मेतकूट दह्याची साय. ऊन ऊन खिचडी साजूक तू, वेगळं व्हायचं भारीच सुख. रडले पडले मी अबोला धरला, रडले पडले मी अबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार म्हणला. पण मला बाई काही कळतच नाही, पण मला बाई काही कळतच नाही, महिन्याचा पगार कसा काय तो पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, साखर आहे तर चहा नाही, गहू आहे तर तांदूळ नाही. यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी, यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी. घोटभर पाणी द्यायला म्हणे बायकोच हवी. स्वयंपाक करायचा मीच, भांडी घासायची मीच, बाळ रडला तर त्यालाही घ्यायची मीच, वर यांचीही मर्जी सांभाळायची मीच. जीवाच्याही पलीकडं काम झालंय खूप, वेगळं व्हायचं भारीच सुख. सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या, सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या, निदान सकाळचा स्वयंपाक तरी करीत होत्या. मामनजी दिवसभर बाळाला घ्यायचे, मामनजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजार हाटाला भाऊजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची, कामात जावेची मदत व्हायची. थोरल्या भाऊजींनी ओणी पू पाहायची. पण आत्ता काय, कसल्या हौशीनं कसल्या आवडी, 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडीनं संपलाय तूप, थंडगार खिचडीनं संपलंय तूप, वेगळं व्हायचं कळलं बरं का सुख. धन्यवाद. नमस्कार, मी दत्तात्रय पाटील मुंबई बदलापूर येथून आपल्या साहित्य दर्शन या मराठी व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनी असलेल्या काव्यस्पर्धेसाठी माझे परममित्र स्वर्गवासी राम दशरथ घोडके यांची कविता सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम सन्मान्य परीक्षकगण यांना मी त्रिवार अभिवादन करून माझ्या कवितेस सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे पुन्हा एकदा. कविता. पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा, पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा. 1 2 10 नाही शेकडो मते घेऊन जा. पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा. स्वागत तुमचं करण्यासाठी नागडी उघडी पोरं असतील,
अहो, स्वागत तुमचं करण्यासाठी नागडी उघडी पोरं असतील, धडो त्याने अंग झाकून वावरताना महिला दिसतील. स्वागत तुमचं करण्यासाठी नागडी उघडी पोरं असतील, धडो त्यांनी अंग झाकून वावरताना महिला दिसतील. वक्रदृष्टी त्यांच्यावरती थोडी तुमची ठेवून जा, पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा. 1 2 10 नाही, शेकडो मते घेऊन जा, पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा. गावात नसलं तरी तालुक्यावरून आणू फूल. अहो, गावात नसलं तरी तालुक्यावरून आणू फूल. जळण फाटा नसला जरी घर मोडून पेटवू चूल. गावात नसलं तरी तालुक्यावरून आणू फूल. जळण फाटा नसला जरी घर मोडून पेटवू चूल. जाता जाता आश्वासनांची 2 शब्द देऊन जा, पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा. 1 2 10 नाही, शेकडो मते घेऊन जा, पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा. मन तुमचं राखण्यासाठी आमच्या कोंबड्या फाडल्या जातील. मन तुमचं राखण्यासाठी आमच्या कोंबड्या फाडल्या जातील. काळी वासना क्षमण्यासाठी आया बहिणी ओढल्या जातील. अहो, मन तुमचं राखण्यासाठी आमच्या कोंबड्या फाडल्या जातील. काळी वासना क्षमण्यासाठी आया बहिणी ओढल्या जातील. दारूसोबत आमचं सुद्धा घोटभर रक्त पिऊन जा, पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा. 1 2 10 नाही, शेकडो मते घेऊन जा, पुन्हा एकदा भडव्यांनो गावी आमच्या येऊन जा. धन्यवाद. साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सॲप समूहाने 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धेसाठी मी पांडुरंग ठाकरे मुंबई येथून एक पररचित कविता सादर करत आहे. कवी प्रकाश पंडागळे यांनी लिहिलेली ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे माणुसकी. रक्तपात हा नको मानवा, रक्तपात हा नको मानवा, मार्ग शांतीचा धरू, माणुसकीने विश्व जागवू, मानवता अनुसरू, माणुसकीने विश्व जागवू, मानवता अनुसरू. हेवे दावे विसरून देऊ द्वेषाला मुठमाती, हेवे दावे विसरून देऊ द्वेषाला मुठमाती, प्रेम दिलाने आपुलकीची जोडू आपण नाती. मना मनातून फुलवू यारे आनंदाचे गाणे, मना मनातून फुलवू यारे आनंदाचे गाणे, मना मनातून कोरू यारे चैतन्याचे लेणे, मना मनातून कोरू यारे चैतन्याचे लेणे. विश्वासाने बंधुत्वाची कास सदैव धरू, माणुसकीने विश्व जागवू, मानवता अनुसरू. संहारकती शस्त्रे सारी नष्ट व्हायला हवी, संहारकती शस्त्रे सारी नष्ट व्हायला हवी, वाट विखारी ती युद्धाची सोडायला हवी. बाहुबळाने कधी कुणाचे मन जिंकता येते, बाहुबळाने कधी कुणाचे मन जिंकता येते. मायेच्या स्पर्शाने पत्थर फूल होऊनी जाते, मायेच्या स्पर्शाने पत्थर फूल होऊनी जाते. समभावाची शाल साऱ्या विश्वावर पांघरू, माणुसकीने विश्व जागवू, मानवता अनुसरू. आता इथे न कधी कुणाला गुलाम होऊ द्यायचे, आता इथे न कधी कुणाला गुलाम होऊ द्यायचे. न्याय नीती अन समतेसाठी अविरत झुंजायचे. दुर्बळांना बळ देऊनी समर्थ बनवू चला, उन्नतीचा मंत्र साऱ्या जगात घुमवू चला. महायुद्धाच्या कटू स्मृती त्या कायमच्या विस्मरू,
माणुसकीने विश्व जागवू मानवता अनुसरू. रक्तपात हा नको मानवा मार्ग शांतीचा धरू. माणुसकीने विश्व जागवू मानवता अनुसरू. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शनच्या वर्धापन दिनानिमित्त साहित्य दर्शन आणि दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन काव्यरंग काव्यवाचन स्पर्धा 2022 या स्पर्धेत मी स्पर्धक कुमारी मोनिका तानाजी काळेल सहभागी होत आहे. माझी कविता ही स्वरचित आहे. कवितेचे शीर्षक आहे सिंधुताई. लगीन झाले तेव्हा सिंधुताई होती बाल. लगीन झाले तेव्हा सिंधुताई होती बाल. तरी नवऱ्याने केले तिचे लय लय हाल. एके दिवशी दुष्ट पुरुष तो आला पिऊनी दारू. एके दिवशी दुष्ट पुरुष तो आला पिऊनी दारू. लाथा मारूनी त्याने तिचा केला छळ सुरू. मारू मारूनी त्याने तिला गोठ्यात टाकली. मारू मारूनी त्याने तिला गोठ्यात टाकली. एक गोडकळी तिच्या पोटी जन्म आली. सारे होत होते उघड उघड. सारे होत होते उघड उघड. नाळ तोडण्यात तिने हाती घेतला दगड. कसला तो होता तेव्हाचा तो काळ. कसला तो होता तेव्हाचा तो काळ. यत्न करूनही 17व्यांदा तुटली ती नाळ. कसले ते नव्हते बाळातपणात तिला सुख. कसले ते नव्हते बाळातपणात तिला सुख. तरी लागली गाऊ ताई गोड हसत मुख. कशी बशी लागली करू संकटावरी मात. कशी बशी लागली करू संकटावरी मात. माहेरातल्या माणसांनीही नाही दिली तिला साथ. दुःख विसरूनी समाजासाठी करू लागली ती श्रम. दुःख विसरूनी समाजासाठी करू लागली ती श्रम. जगवण्या निराधारांस काढली अनाथ आश्रम. जन्मभर केले त्यांचे पालन पोषण. जन्मभर केले त्यांचे पालन पोषण. पुरस्कार पद्मश्रीही केला त्यांनाच अर्पण. लहानापासून थोरा पतूर प्रत्येका म्हणीत होती बाळा. लहानापासून थोरा पतूर प्रत्येका म्हणीत होती बाळा. म्हणून लागला जगताला तिचा लळा. तळागाळातील लोकांचा केला विचार तिने खोल. तळागाळातील लोकांचा केला विचार तिने खोल. धन्य धन्य झाली माऊली कार्य करूनी बहुमोल. धन्य धन्य झाली माऊली कार्य करूनी बहुमोल. धन्य धन्य झाली माऊली कार्य करूनी बहुमोल. कार्य करूनी बहुमोल. कार्य करूनी बहुमोल. धन्यवाद. Navigate up button. Double tap to activate. नमस्ते, माझं नाव सोनाली पाटील. साहित्य दर्शन ह्या व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्य वाचन ह्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. माझ्या कवितेचे नाव आहे माय ग माये नग तोडू माझी शाळा. एक मुलगी तिच्या आईला विनवणी करत आहे. माय ग माये नग तोडू माझी शाळा. नग तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाय म्हणाल्या का नाही. परवा आमच्या बाय म्हणाल्या का नाही. तुमची पोरगी डोक्यानं लय बेस आहे. तो आपण एकच सपन पडत आहे. माय ग माये नग तोडू माझी शाळा. नग तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. बिबिताई देणार आहेत त्यांची बुक. वह्यांनाच पडतील बघ थोडस पैक. बिबिताई देणार आहेत त्यांची बुक. वह्यांनाच पडतील बघ थोडस पैक. एक नवका मिळणार आहे मला. माय ग माये नग तोडू माझी शाळा. नग तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. पहाट उठन रंग्या मंग्याला बघन. भाकरी बी भरभर थापून टाकन.
पहाटे उठण रंग्या मंग्याला बघण, भाकरी बी भरभर थापून टाकण, बकरीची घाण लुटून जाईन पाण्याला. माये ग माये नग तोडू माझी शाळा, नग तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. थोड्याच्या बी खर्चात नाही पडणार तुला, गणवेश फाटलाय पण चालेल मला. रिबीन नग दप्तर नग नग पैसा खायला, रिबीन नग दप्तर नग नग पैसा खायला. माये ग माये नग तोडू माझी शाळा, नग तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. माय तुझ्या जाणते ग मी काळजाच्या कळा, 5 कच्ची बच्ची आणि दारुडा दादला. माय तुझ्या जाणते ग मी काळजाच्या कळा, 5 कच्ची बच्ची आणि दारुड्या दादला. पण मी आहे नव माय तुझ्या संग तुझं दुःख झेलायला. माये ग माये नग तोडू माझी शाळा, नग तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. आणि माय लय लय शिकून नंबर काढील पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येतं नवा घळाघळा. आणि माय लय लय शिकून नंबर काढील पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येतं नवा घळाघळा. आणि ते अश्रू हाय माय माझ्यासाठी सोन्याचा गोळा, आणि ते अश्रू हाय माय माझ्यासाठी सोन्याचा गोळा. माये ग माये नग तोडू माझी शाळा, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. माये ग माये नग तोडू माझी शाळा, नग तोडू माझी शाळा, नग तोडू माझी शाळा. थँक्यू. Control button record layout. नमस्कार, माझं नाव अपर्णा दोडके. साहित्य दर्शन या व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त मी एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे कळवळा. या कवितेचे कवी आहेत विजय आव्हाड. आज तो राहिला लळा नाही, खोल प्राणात कळवळा नाही. आज तो राहिला लळा नाही, खोल प्राणात कळवळा नाही. रेशमी केसही गळे कापू, आण घ्यावी असा गळा नाही. दुःख छळते तुला अरे, माझ्या डंख आत्म्यास वेगळा नाही. दुःख छळते तुला अरे, माझ्या डंख आत्म्यास वेगळा नाही. स्वप्न मेले बनात मोरांच्या, पिंडदानास कावळा नाही. वेदना हिंडते शिवाजीची, मर्द मुलखात मावळा नाही. वेदना हिंडते शिवाजीची, मर्द मुलखात मावळा नाही. सांगतो गोष्ट भाकरीची मी, एकही शून्य जोंधळा नाही. कोंब फुटले कसे मला हिरवे, सावत्याचा कुठे मळा नाही. कोंब फुटले कसे मला हिरवे, सावत्याचा कुठे मळा नाही. अत्तराचे दिवे नको दिवसा, तेवढा सूर्य आंधळा नाही. अत्तराचे दिवे नको दिवसा, तेवढा सूर्य आंधळा नाही. धन्यवाद. Stop button. नमस्कार, साहित्य दर्शन या व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन काव्यवाचन या स्पर्धेकरिता मी स्पर्धक आरती बैरागी. मी आपणासमोर एक पररचित कविता सादर करणार आहे. कवितेचे शीर्षक आहे ऊन ऊन खिचडी. कवी मो. दा. जोशी. ऊन ऊन खिचडी त्यावर तूप, ऊन ऊन खिचडी त्यावर तूप, आणि वेगळं व्हायचं भारीच सुख. ऊन ऊन खिचडी त्यावर तूप, आणि वेगळं व्हायचं भारीच सुख. एक नाही दोन नाही माणसं 12, घर कोचलो मेलो तो बाजारच सारा. एक नाही दोन नाही माणसं 12, घर कोचलो मेलो तो बाजारच सारा. सासूबाई मामांजी ननन अंदीर, जावेच्या पोराची सदा पेर पेर. सासूबाई मामांजी ननन अंदीर, जावेच्या पोराची सदा पेर पेर. पाहुणं रावळं सणिवार, रांधा वाढा जीव बेजार. पाहुणं रावळं सणिवार, रांधा वाढा जीव बेजार. 10 जणात दिलं याद बाबांची चूक, अहो 10 जणात दिलं याद बाबांची चूक, आणि वेगळं व्हायचं भारीच सुख. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, अहो सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ म्हणलं तरी सासूस ती सासूस, आणि एवढाच झाला तरी तो विंचू तो विंचूच. प्रेमळ
प्रेमळ प्रेमळ म्हणलं तरी सासूच ती सासूच, आणि एवढासा झाला तरी तो विंचूच. चिमुकली ननंदबाई चुगलीत हलकी, चिमुकली ननंदबाई चुगलीत हलकी, आणि ईदभर लाकडाला हातभर झिलपी. बाबांची माया का मामांजीनं येते, पाणी तापवलं म्हणून सायक धरते. बाबांची माया का मामांजीनं येते, पाणी तापवलं म्हणून सायक धरते. बहिणन जाऊयात अंतरच खूप, बहिणन जाऊयात अंतरच खूप, आणि वेगळं व्हायचं भारीचं सुख. दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा, दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, छान छान लेवायचं, गुलुगुलू बोलायचं, अन दूर दूर फिरायचं. दोघांनी राहायचं, छान छान लेवायचं, गुलुगुलू बोलायचं, अन दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतीन साऱ्या बाई आवडी निवडी. बाय 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 बाय. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतीन साऱ्या बाई आवडी निवडी. दोघांचा स्वयंपाक म्हणजे असं काय, दोघांचा स्वयंपाक म्हणजे असं काय, पापड मेतकूट दह्याची साय, त्यावर लोणकढ साजूक तूप, त्यावर लोणकढ साजूक तूप, आणि वेगळं व्हायचं भारीचं सुख. रडले पडले नि आबोला धरला, रडले पडले नि आबोला धरला, तवा कुठं वेगळा संसार मांडला. पण मेलं यांचं काही कळतच नाही, पण मेलं यांचं काही कळतच नाही. महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. ह्यांच्याही वागण्याची थराच नवी, ह्यांच्याही वागण्याची थराच नवी, अन घोडभर पाणी द्यायला सुद्धा बायकोच हवी. बाळ रडलं तर ते खपायचं नाही, बाळ रडलं तर ते खपायचं नाही. मिनिटभर कसं त्याला घ्यायचं नाही. बाळ रडलं तर ते घ्यायचं मीच, स्वयंपाक करायचा मीच, भांडी घासायची मीच, आणि ह्यांची मर्जी सुद्धा राखायची मीच. जीवाच्या पलीकडं काम झालं खूप, जीवाच्या पलीकडं काम झालं खूप, आणि वेगळं राहायचं कळायला लागलंय सुख, आणि वेगळं राहायचं कळायला लागलंय सुख. सासूबाई रागवायच्या पण त्या बऱ्याच होत्या, सासूबाई रागवायच्या पण त्या बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान करीत तरी होत्या. मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे, मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे. भाऊजी बाजारहाट करायला जायचे, जावेची कामात मदत व्हायची. ननंदबाई बिचारी उरणी पुरणीच तारायची. आता काही कुठल्या हौशीने आवडी, आता काही कुठल्या हौशीने आवडी. 12 महिन्याला एक साडी, थंडगार खिचडी संपलंय तूप, थंडगार खिचडी संपलंय तूप, आणि वेगळं राहायचं कळायला लागलंय सुख, आणि वेगळं राहायचं कळायला लागलंय सुख, आणि वेगळं राहायचं कळलंय सुख, वेगळं राहायचं कळलंय सुख. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन या समूहाने आयोजित केलेली काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी वाईवरून स्पर्धक प्रवीण कदम आज आपल्यासमोर स्वरचित काव्य सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे लुईस ब्रेल. लुईस ब्रेल होते महान, मूर्ती लहान पण कीर्ती महान. लुईस ब्रेल होते महान, मूर्ती लहान पण कीर्ती महान. ब्रेल लिपीचा शोध लाविला, अंधांना प्रकाश दाविला. ब्रेल लिपीचा शोध लाविला, अंधांना प्रकाश दाविला. अपासून ज्ञपर्यंत बसवली अक्षरे 6 टिंबात.
अपासून ज्ञपर्यंत बसवली अक्षरे 6 टिंबात. इंग्लिश असो वा मराठी, सर्वासाठी एकच पाटी. इंग्लिश असो वा मराठी, सर्वासाठी एकच पाटी. स्पर्शज्ञानाच्या साह्याने अंध लागली करू वाचने. स्पर्शज्ञानाच्या साह्याने अंध लागली करू वाचने. लुईस ब्रेलने केले प्रयत्न, साकार होऊ लागली अंधांची स्वप्न. लुईस ब्रेल यांनी केले प्रयत्न, साकार होऊ लागली अंधांची स्वप्न. ब्रेल लिपी नसती तर सोडले नसते अंधांनी घर. ब्रेल लिपी नसती तर सोडले नसते अंधांनी घर. लुईस तुम्ही नसता तर बनले नसते दृष्टीहीन व्यक्ती सर. लुईस तुम्ही नसता तर बनले नसते दृष्टीहीन व्यक्ती सर. लुई तुमचे थोर उपकार, त्यामुळे तर होतात दृष्टीहीन व्यक्तींचे सत्कार. लुईस तुमचे थोर उपकार, त्यामुळे तर होतात दृष्टीहीन व्यक्तींचे सत्कार. मोबाईल आले, संगणक आले, ब्रेलिपाई सारखे शिक्षण का नाही कोणी मोफत दिले. मोबाईल आले, संगणक आले, ब्रेल लिपीसारखे शिक्षण का नाही कोणी मोफत दिले. मग कशाला विसरता ब्रेल लिपीला, तिने तर आपला उद्धार केला. मग कशाला विसरता ब्रेल लिपीला, तिने तर आपला उद्धार केला. लुईसारख्या संशोधकांना करीतो आम्ही कोटी कोटी प्रणाम. लुईसारख्या संशोधकांना करीतो आम्ही कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. Navigate up button. Pause button. Stop button. साहित्य दर्शन मराठी काव्यवाचनासाठी मी नम्रता देशपांडे नागपूरवरनं बोलत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहेत तुझं माझं प्रेम, ज्याचे कवी आहेत अनामिक. ही एक प्रेम कविता असून एका प्रेयसीच्या मनातील भावना कवींनी आपल्या कवितेतून व्यक्त केल्या आहेत. तुझं माझं प्रेम. कधी कधी तुझ्या वागण्याचा अर्थच मला कळत नाही. कधी कधी तुझ्या वागण्याचा अर्थच मला कळत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण शब्दच मला सुचत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण शब्दच मला सुचत नाही. नको ना रे समजू तू एकटा कधी स्वतःला. मी कायमच तुझ्यासोबत असते हे सांग ना रे तू तुझ्या मनाला. मी कायमच तुझ्यासोबत असते हे सांग ना रे तू तुझ्या मनाला. आवडेल रे मला तुझे सहचारीने होऊन राहिला. आवडेल रे मला तुझे सहचारीने होऊन राहिला. आवडेल रे मला तुझ्या प्रेमाच्या धुंद पावसात भिजून चिंब व्हायला. आवडेल रे मला तुझ्या प्रेमाच्या धुंद पावसात भिजून चिंब व्हायला. पण तुझ्या अबोलपणामुळे वाढतो गुंत माझ्या मनाचा. पण तुझ्या अबोलपणामुळे वाढतो गुंत माझ्या मनाचा. तुला का रे हे समजत नाही, थोडा विचार करणारे माझ्याही प्रेमाचा. तुला का रे हे समजत नाही, थोडा विचार करणारे माझ्याही प्रेमाचा. तुझ्या भावना व्यक्त करायला तू खूप वेळ घेतस.
तुझ्या भावना व्यक्त करायला तू खूप वेळ घेतोस. प्रेम करतोस ना माझ्यावर, मग का तू स्वतःमध्ये रमतोस? प्रेम करतोस ना माझ्यावर, मग का तू स्वतःमध्ये रमतोस? थोडा मोकळा होऊन तर बघ, बरं वाटेल तुला. एकमेकाच्या सहवासाने सुख मिळेल आपल्या नात्याला. एकमेकाच्या सहवासाने सुख मिळेल आपल्या नात्याला. सुख मिळेल आपल्या नात्याला. थँक्यू. Settings button. Double tap to activate. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी काव्य वाचनाकरिता मी ज्योती सारवंत, जयपूरवरून. मी आज तुमच्यासाठी मुलीवर आधारित एक सुंदरशी कविता घेऊन आलेली आहे. कवितेचे नाव आहे मुलगी. या कवितेचे कवी मात्र अनामिक. याचे सर्व श्रेय त्यांनाच जाते. माझी ही कविता माझ्या सर्व उपवर बहिणींना समर्पित. पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं. पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं. चिमणी घरटं सोडून जाणार म्हणून आतल्या आत खूप रडतं. हसरे खेडकर बाबा एकदम दिलगंभीर दिसू लागतात. हसरे खेडकर बाबा एकदम दिलगंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो. या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो. म्हणून बाप लेक झोपल्यानंतर तिच्याकडे पाहून खूप रडत असतो. अंबूच्या लिंबूच्या करत करत पोरगी मोठी कधी झाली कळलंच नाही. अंबूच्या लिंबूच्या करत करत पोरगी मोठी कधी झाली कळलंच नाही. बाप सांगतो तिला सोडून मला पाणीसुद्धा गिळलं नाही. दिवसातून एकदा तरी मायेनी जवळ घ्यावंसं वाटतं. दिवसातून एकदा तरी मायेनी जवळ घ्यावंसं वाटतं. परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नकोसं वाटतं. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते. उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते. आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जरा जास्तच लाडाची असते. पोरगी जाणार म्हणून बाबा आतून तुटून जातात. पोरगी जाणार म्हणून बाबा आतून तुटून जातात. कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातात. इकडे तिकडे जाऊन बाबा गपचूप डोळं पुसत असतात. इकडं तिकडं जाऊन बाबा गपचूप डोळं पुसत असतात. लेकीचं कल्याण झालं म्हणून बाबा पुन्हा बैठकीत हसत असतात. तिचा सर्व जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. तिचा सर्व जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो. डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा परत पाठवत राहतात. बीपीची गोळी घेतली म्हणून आता कोण विचारेल ग. बीपीची गोळी घेतली म्हणून आता कोण विचारेल ग. जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण घशाला डटवेल ग. बाबा कुणाचं ऐकत नाहीत पण पोरीला मात्र नकार देत नाहीत. बाबा कुणाचं ऐकत नाहीत पण पोरीला मात्र नकार देत नाहीत. तिने रागात पाहिलं की मग ताटात गुलाबजामुन घेत नाहीत. एका अर्थाने पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते. एका अर्थाने पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी मात्र फारच वेगळी असते. पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी मात्र फारच वेगळी असते. धन्यवाद. Stop. Navigate up. Set. नमस्कार. साहित्य दर्शन यांच्या सौजन्याने काव्यरंग यांनी आयोजित केलेली आहे. त्यासाठी मी भाग घेतो आहे. माझे नाव कृष्णा रामचंद्र वाखुरे. मी बदलापूर ठाणे डिस्ट्रिक्ट इथून बोलतो आहे. माझी कविता ही पररचित कविता आहे. माझ्या कवितेचे कवी काशीनाथ महाजन हे आहेत.
कविता सुरू करतो मी. हतबल झाला इथे कायदा, हतबल झाला इथे कायदा, किडली ही दुनिया सारी, सारी वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. पूर्वी कधीतरी जे पाप, पूर्वी कधीतरी जे पाप, होई चुकून अंध रात, आता बघतीन दिन रात, आला पापाला भारी ऊत. कसा यालाच गायधारजिनी, अरे कसा यालाच गायधारजिनी, अन त्याच्याच शिरते दारी, सारी वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. आता वडील आपल्या मुलाला कसे संस्कार देतात ते या कडव्यातनं आपण बघणार आहोत. नको कष्ट नको अभ्यास, अरे नको कष्ट नको अभ्यास, मिळे वाळ कडू बाळास, कॉपी करून हो रे पास, आहे वशीला आपुला खास. मेरिट बेरिट झूठ है सगळे, अरे मेरिट बेरिट झूठ है सगळे, अन पैसाच किमया सारी, सारी वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. आता थोडंसं नेत्यांबद्दल. नेते हे भलतेच निर्भीड, अहो नेते हे भलतेच निर्भीड, भर चौकात करती दंगे, कितीकांनी पाहिले यांचं, बाई आनिक बाटली संगे. दोषी ठरवू आता कुणाला, अहो दोषी ठरवू आता कुणाला, जनता की हा पुढारी, सारी वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. आता शेवटी ज्याचा त्याचा हात रंगेल, अहो ज्याचा त्याचा हात रंगेल, असं कुठवर हे चालेल, देश आपला कोण तारेल, रामराज्य कोण आणेल. तळमळ माझी नेहू नका हो अशीच हसण्यावारी, अहो तळमळ माझी नेहू नका अशीच हसण्यावारी, सारी वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी. सारी वेशीला टांगून लाज, किती माजलेत भ्रष्टाचारी, किती माजलेत भ्रष्टाचारी. धन्यवाद. सन्माननीय परीक्षक, आपणास माझ्याकडून सस्नेह नमस्कार. मी बाबूराव अंजया साहित्य दर्शन या समूहासाठी मुक्काम पोस्ट वांगणी, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथून आपल्याशी संवाद साधत आहे. माझी स्वरचित कविता स्त्रीमुक्ती हे आज आपणासमोर मी सादर करत आहे. कविता पुढीलप्रमाणे. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, मातृत्वाची जिची प्रचिती, मातृत्वाची जिची प्रचिती, मातृदेव भव सत्कार मूर्ती, मातृत्वाची जिची प्रचिती, मातृदेव भव सत्कार मूर्ती, रणांगणावर रणरागिणी, रणांगणावर रणरागिणी, संसारात पतीची अर्धांगिनी, रणांगणावर रणरागिणी, संसारात पतीची अर्धांगिनी, रक्षणकर्त्या बंधूची, रक्षणकर्त्या बंधूची,
अतूट रेशमी बंद भगिनी, रक्षणकर्त्या बंधूची अतूट रेशमी बंद भगिनी, वनवास यक्ष यातना भोगुनी, वनवास यक्ष यातना भोगुनी, समाज विकृती पापमोचनी, वनवास यक्ष यातना भोगुनी, समाज विकृत पापमोचनी, ननंद भावजयांचे नाते, ननंद भावजयांचे नाते, जावांचेही हितुगुज गाते, ननंद भावजयांचे नाते, जावांचेही हितुगुज गाते, हित अहित कुणास कळेना, हित अहित कुणास कळेना, ताळमेळ सासू सुनेचा जमेना, हित अहित कुणास कळेना, ताळमेळ सासू सुनेचा जमेना, सासू सुनेस म्हणे खट्ट्याळ, सासू सुनेस म्हणे खट्ट्याळ, सून दाखवी सिंह आयाळ, सासू सुनेस म्हणे खट्ट्याळ, सून दाखवी सिंह आयाळ, जात असे विकोपाला भांडण, जात असे विकोपाला भांडण, एकत्र तरीही दळण कांडण, जात असे विकोपाला भांडण, एकत्र तरीही दळण कांडण, ही असे दोन स्त्रियांची कहाणी, ही असे दोन स्त्रियांची कहाणी, एक शहाणी एक अडाणी, ही असे दोन स्त्रियांची कहाणी, एक शहाणी एक अडाणी, प्रेमत्याग सर्वस्वर्पण, प्रेमत्याग सर्वस्वर्पण, वेळ प्रसंगी आत्मसमर्पण, ते प्रेमत्याग सर्वस्वर्पण, वेळ प्रसंगी आत्मसमर्पण, भरजरी वस्त्र सुवर्ण अलंकार, भरजरी वस्त्र सुवर्ण अलंकार, स्त्रीचा बदलला साज शृंगार, भरजरी वस्त्र सुवर्ण अलंकार, स्त्रीचा बदलला साज शृंगार, चलचित्रावर चित्रित बाहुली, चलचित्रावर चित्रित बाहुली, मोह माया वासना सावली, चलचित्रावर चित्रित बाहुली, मोह माया वासना सावली, मनोधैर्य साहस सबला, मनोधैर्य साहस सबला, का समजता स्त्रीला अबला, मनोधैर्य साहस सबला, का समजता स्त्रीला अबला, स्त्री विना शोभा नसे सृष्टीला, स्त्री विना शोभा नसे सृष्टीला, का जोखडात बांधता तिला, स्त्री विना नसे शोभा सृष्टीला, का जोखडात बांधता तिला, समाजाला घडवण्याची दीक्षा, समाजाला घडवण्याची दीक्षा, का घ्यावी स्त्रीची सत्व परीक्षा, समाजाला घडवण्याची दीक्षा, का घ्यावी स्त्रीची सत्व परीक्षा, परदास्याचे लेवून लेणे, परदास्याचे लेवून लेणे, समाजासाठी खडतर जगणे, परदास्याचे लेवून लेणे, समाजासाठी खडतर जगणे, धाडस हिमतीची देऊन दाद, धाडस हिमतीची देऊन दाद, स्त्री जातीला घालते साध, धाडस हिमतीची देऊन दाद, स्त्री जातीला घालते साध, उठा चला बायांनो आता, उठा चला बायांनो आता, ध्येय पथावर लक्ष साधा, उठा चला बायांनो आता, ध्येय पथावर लक्ष साधा, झाशीची लक्ष्मीची स्फूर्ती, झाशीची लक्ष्मीची स्फूर्ती, पेटवा क्रांतीच्या मशाल ज्योती, झाशीची लक्ष्मीची स्फूर्ती, पेटवा क्रांतीच्या मशाल ज्योती, आता आली वेळ आणि काळ, आता आली वेळ आणि काळ, विजयाची ती सुवर्ण सकाळ, आता आली वेळ आणि काळ, विजयाची ती सुवर्ण सकाळ, सांगे निक्षुण बाबूराव, सांगे निक्षुण बाबूराव, उलटून पुरुष प्रधान संस्कृती, सांगे निक्षुण बाबूराव, उलटून पुरुष प्रधान संस्कृती, हक्काने मिळवा स्त्रीमुक्ती, हक्काने मिळवा स्त्रीमुक्ती, हक्काने मिळवा स्त्रीमुक्ती. धन्यवाद. किती मिनिटाची रे? नमस्कार. साहित्य दर्शन ह्या व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी आदिती देशपांडे, बदलापूर, जिल्हा ठाणे येथून माझी स्वरचित कविता सादर करत आहे. परीक्षक आणि गुरुजनांना वंदन करून मी माझी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे स्वप्न. स्वप्नातल्या कळीचा उमलून गंध गेला, स्वप्नातल्या कळीचा
उमलून गंध गेला हातात येण्याआधी पाकळ्या गळून गेल्या. देठास हात लावी बोटास रक्त आले. देठास हात लावी बोटास रक्त आले. होते पराग पिवळे तेही गळून गेले. उचलून पाकळ्यांचा मी लांब हार केला. उचलून पाकळ्यांचा मी लांब हार केला. गाठ बांधण्याआधी धागा तुटून गेला. गाठ बांधण्याआधी धागा तुटून गेला. नाजूक धागे ही जोडायाला उशीर फार झाला. नाजूक धागे ही जोडायाला उशीर फार झाला. स्वप्न रंगण्याआधी उषः काल झाला. स्वप्न रंगण्याआधी उषः काल झाला. उषः काल झाला. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, मी सुनीता सपकाळ साहित्य दर्शन मराठी या काव्यवाचन स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. स्वार्थ. जात जातीची जाणा ब्रीद अचरणी आणा. अहो, जात जातीची जाणा ब्रीद अचरणी आणा. एकमेकांवर करून टीका करताय कशाला धिंगाणा. आरक्षणाने मारली मेक निर्माण केले प्रश्न अनेक. आरक्षणाने मारली मेक निर्माण केले प्रश्न अनेक. विचारांचा चाले अतिरेक. विचारांचा चाले अतिरेक. नाही राहिला कुणाला कुणाचा धाक. धरा सत्याची कास डोळा करू नका काना. एकमेकांवर करून टीका करताय कशाला धिंगाणा. खाजगीकरण करून शिक्षण लहानांचे केले मोठ्याने भक्षण. खाजगीकरण करून शिक्षण लहानांचे केले मोठ्याने भक्षण. गरिबांचे कोणी करेना रक्षण. गरिबांचे कोणी करेना रक्षण. काळ आला भयंकर विलक्षण. काळ आला भयंकर विलक्षण. वाढली बेकारी सारी कसे जगावे सांगाना. एकमेकांवर करून टीका करताय कशाला धिंगाणा. जगण्याचे साधन नसता काय उद्योग व्यवसाय हाच उपाय. जगण्याचे साधन नसता काय उद्योग व्यवसाय हाच उपाय. ध्यानी कुणाच्या का येत नाय. ध्यानी कुणाच्या का येत नाय. दुःख जनतेचं यातच हाय. ध्यानी कुणाच्या का येत नाय. दुःख जनतेचं ह्यातच हाय. हे सारे आता जनतेलाही सोसवेना. एकमेकांवर करून टीका करताय कशाला धिंगाणा. घटनेचा असून खंबीर पाया अधिकार दिला आपणा जगाया. घटनेचा असून खंबीर पाया अधिकार दिला आपणा जगाया. कोणी धजेना अंमल कराया. पण कोणी धजेना अंमल कराया. स्वतःच बघतोय आयत खाया. कोणी धजेना अंमल कराया. स्वतःच बघतोय आयत खाया. नाही जगात तोड कोणी आजला या ज्ञानदाना. एकमेकांवर करून टीका करताय कशाला धिंगाणा. या सर्वात दिव्यांगांचे तर होत आहेत खूपच हाल. या सर्वात दिव्यांगांचे तर होत आहेत खूपच हाल. कागदपत्र आणि पैसा घेऊन स्वतःच होत आहेत मालामाल. कागदपत्र आणि पैसा घेऊन स्वतःच होत आहेत मालामाल. अहो, दृष्टीच्या बरोबर बुद्धीचा विकासही पहा. अहो, दृष्टीच्या बरोबर बुद्धीचा विकासही पहा. आणि त्यांनाही समाजात एक समान माना. एकमेकांवर करून टीका करताय कशाला धिंगाणा. जात जातीची जाणा ब्रीद आचरणी आणा. अहो, जात जातीची जाणा ब्रीद आचरणी आणा. एकमेकांवर करून टीका करताय कशाला धिंगाणा. एकमेकांवर करून टीका करताय कशाला धिंगाणा. धन्यवाद. Stop. But remaining time. साहित्य दर्शन मराठी या ऑनलाईन स्पर्धेमध्ये
मी स्पर्धक क्रांती रायभोळे मुंबई भांडूपवरून आपल्यासोबत संवाद साधत आहे. मान्यवर परीक्षकगण व माझ्या स्पर्धक बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना क्रांती रायभोळेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मित्रांनो, मी एक स्वररचित कविता घेऊन आली आहे. कवितेचं शीर्षक आहे कशी विसरू तुला. कवितेला सुरुवात करते. सख्या मी कशी विसरू तुला, तू खोटं बोलून माझ्या मनाशी खेळ का खेळला. सख्या मी कशी विसरू तुला, तू खोटं बोलून माझ्या मनाशी खेळ का खेळला. मी मनापासून तुला किती जीव लावला, मी मनापासून तुला किती जीव लावला. तू नेहमी माझ्या मनाला त्रासच देत राहिला, तू नेहमी माझ्या मनाला त्रासच देत राहिला. सख्या मी कसं सांगू तुला, तुझ्या आठवणीने किती जीव कासावीस झाला. सख्या मी कसं सांगू तुला, तुझ्या आठवणीने जीव कासावीस झाला. सख्या मी कशी विसरू तुला, तू सांग बरं मला. सख्या मी कशी विसरू तुला, तू सांग बरं मला. मी खूप प्रेम करायचे तुझ्यावर, तू नेहमीच रागवायचास माझ्यावर. मी खूप प्रेम करायचे तुझ्यावर, तू नेहमीच रागवायचास माझ्यावर. तुझ्यावर प्रेम करून मी काय गुन्हा केला. सख्या तू सांग मला, मी तुझ्यावर खरं प्रेम करून काय गुन्हा केला. तू सांग मला. सख्या तू सांग मला. प्रेम म्हणजे तुला का खेळ वाटला, मी तुझ्यावर निस्वार्थी प्रेम करायचे. सख्या प्रेम म्हणजे तुला का खेळ वाटला, मी तुझ्यावर नेहमी प्रेम करायचे. आणि तू मला प्रत्येक क्षणाला नेहमीच फसवत राहायचे. आणि तू मला क्षणाला नेहमीच फसवत राहायचे. अशी कशी तुला देवाने बुद्धी दिली. सख्या अशी कशी तुला देवाने बुद्धी दिली. तू ह्या प्रेमाची माणुसकीच सोडली, तू ह्या प्रेमाची माणुसकीच सोडली. सख्या मी कशी विसरू तुला. सख्या कसं सांगू तुला, तू किती आवडत होतास मला. सख्या मी कसं सांगू तुला, तू किती आवडत होतास मला. आता खूप त्रास होतोय मनाला. सख्या आता खूप त्रास होतोय मनाला. कधी कधी असं वाटतं की हा जीव नको गेल्यालाच बरा. कधी कधी असं वाटतं हा जीव नको तो गेल्यालाच बरा. प्रेमात हा माझा जीव राहिला अपुरा. सख्या तुझ्या प्रेमात हा माझा जीव राहिला अपुरा. तुझ्या प्रेमात हा माझा जीव राहिला अपुरा. प्रेमात हा माझा जीव राहिला अपुरा. धन्यवाद. Smart recorder. Skip more op 440. Cancel. नमस्कार. साहित्य दर्शनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी रुक्मिणी राजपूत सादर करीत आहे कविता गाणं कागदावरचं आणि आपलं. कवी मंगेश पाडगावकर.
कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत बसणार, ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत बसणार, कल्पनेतल्या पावसातच नुसते नाहत बसणार. मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं. अहो घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. शब्द शब्द रीते रीते त्यांचं काय करणार, शब्द शब्द रीते रीते त्यांचं काय करणार, तर फुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार. मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं. अहो आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. करून करून हिशेब धूर्त खूप काही मेल, करून करून हिशेब धूर्त खूप काही मेल, पण फुल का फुलतं हे कसं कळेल. मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. फूल पाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं. अहो फूल पाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो, कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो. मला सांगा व्हायचं कसं, मला सांगा व्हायचं कसं, मुक्कामाला जायचं कसं. आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं. अहो आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता सावंत. साहित्य दर्शन समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यरंग स्पर्धेमध्ये मी स्मिता सावंत स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे तुझा हात. तू म्हणतोस तुझा हात आहे हा जगन्नाथ. अरे तू म्हणतोस तुझा हात आहे हा जगन्नाथ, म्हणून धैर्याने पुढे करते मी माझा हात. तू म्हणतोस तुझा हात आहे हा जगन्नाथ, म्हणून धैर्याने पुढे करते मी माझा हात. या हातात आहे बळ विश्वाला हलवण्याचं, या हातात आहे बळ विश्वाला हलवण्याचं, तसंच आहे सामर्थ्य इच्छित ते मिळवण्याचं. या हातात आहे बळ विश्वाला हलवण्याचं, तसंच आहे सामर्थ्य इच्छित ते मिळवण्याचं. या हातावर पूर्णतः आहे माझा विश्वास, या हातावर पूर्णतः आहे माझा विश्वास, घडवेल हा हात सदा कर्तृत्वाचा इतिहास. या हातावर पूर्णतः आहे माझा विश्वास, घडवेल हा हात सदा कर्तृत्वाचा इतिहास. तू म्हणतोस, अरे तू म्हणतोस नित्य मला दे सहकार्याचा हात. तू म्हणतोस नित्य मला दे सहकार्याचा हात, तुझ्या हातून घडू दे क्रांती आज समाजात. तू म्हणतोस नित्य मला दे सहकार्याचा हात, तुझ्या हातून घडू दे क्रांती आज समाजात. या हाताने तू फुलव सदैव येथली माती, या हाताने तू फुलव सदैव येथली माती, आणि या हाताने रुजव जनामनातली नाती.
या हाताने तू फुलव सदैव येथली माती आणि या हाताने रुजव जनामनातली नाती. प्रेम आहे, सुख आहे या हाताच्या स्पर्शात. प्रेम आहे, सुख आहे या हाताच्या स्पर्शात. मिळू देतो नित्य मला या जीवन संघर्षात. या हाताने देत जा तू दुबळ्यांना आधार. या हाताने देत जा तू दुबळ्यांना आधार. या हाताने कष्ट कर स्वप्न तुझे साकार. या हाताने देत जा तू दुबळ्यांना आधार. या हाताने कष्ट कर स्वप्न तुझे साकार. म्हणूनच विश्वासाने तुला मी देऊन हात. म्हणूनच विश्वासाने तुला मी देऊन हात. उभी आहे झुंज देत जगाच्या या वादळात. म्हणूनच विश्वासाने तुला मी देऊन हात. उभी आहे झुंज देत जगाच्या या वादळात. पण यशाचा मार्ग असा ज्याने सदा दाखवला. पण यशाचा मार्ग असा ज्याने सदा दाखवला. तो हा तुझाच हात सदा आहे त्यावर भरवसा. पण यशाचा मार्ग असा ज्याने सदा दाखवला. तो हा तुझाच हात सदा आहे त्यावर भरवसा. फिरेल तिथे उमटवेल तो मानवतेचा ठसा. अंधारात प्रकाशात मिळाल्यास त्याची साथ. अंधारात प्रकाशात मिळाल्यास त्याची साथ. खात्री आहे मलाही होणारच नाही घात. अंधारात प्रकाशात मिळाल्यास त्याची साथ. खात्री आहे मलाही होणारच नाही घात. कर्तृत्वाच्या पथावर जीवनाच्या प्रवासात. कर्तृत्वाच्या पथावर जीवनाच्या प्रवासात. म्हणूनच वाटतं नित्य हाती हवा तुझाच हात. कर्तृत्वाच्या पथावर जीवनाच्या प्रवासात. म्हणूनच वाटतं नित्य हाती हवा तुझाच हात. हाती हवा तुझाच हात. हाती हवा तुझाच हात. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन आयोजित काव्यवाचन स्पर्धेसाठी मी किरण जगन्नाथ भापकर बदलापूर ठाणे येथून कविता सादर करतोय. तुला यावंच लागेल. या कवितेचे कवी आहेत श्री विजय आव्हाड. तुला यावंच लागेल. तुला यावंच लागेल. तुला यावंच लागेल. तुला यावंच लागेल. माणुसकीच्या अमृतासाठी कर्तव्याचं जहर तुला प्यावंच लागेल. माणुसकीच्या अमृतासाठी कर्तव्याचं जहर तुला प्यावंच लागेल. तुला यावंच लागेल. तुला यावंच लागेल. सुरक्षित विद्यापीठाभोवती सिद्धार्था किती घरांच्या राख रांगोळ्या झाल्या. सुरक्षित विद्यापीठाभोवती सिद्धार्था किती घरांच्या राख रांगोळ्या झाल्या. तू अजिंठ्याच्या प्रशांत हृदयात असताना हजारो आयुष्यांच्या होळ्या झाल्या. अरे प्राणहंस इतके जखमी झाले. अरे प्राणहंस इतके जखमी झाले की तुलाही घायाळ व्हावंच लागेल. तुला यावंच लागेल. तुला यावंच लागेल. तू राखलीस द्रौपदीची लाज. तिच्यावरच आज बलात्कार होतात. तू राखलीस द्रौपदीची लाज. तिच्यावरच आज बलात्कार होतात. दिवसापुरत्या साधूंचे चांदण्यात सत्कार होतात. त्या 16,000 कलंक शोभांचं निर्मळ स्वामित्व. त्या 16,000 कलंक शोभांचं निर्मळ स्वामित्व तुला पुन्हा घ्यावंच लागेल. तुला यावंच लागेल. तुला यावंच लागेल. धर्माच्या नावाखाली जुगार शाळा केली त्यांनी. राम जन्मभूमी बाबरी मशीद. धर्माच्या नावाखाली जुगार शाळा केली त्यांनी. राम जन्मभूमी बाबरी मशीद. दोघांच्याही वेदनेत ठणक एकच, तरी वेगळे विजय आणि रशीद.
हे जर तू नुसतंच बघणार असशील तर न्यायशून्य न्यायालयात तुलाही न्यावंच लागेल, तुला यावंच लागेल. तू झाला होतास पैगंबर, म्हणालास मानवतेसाठी कुर्बान व्हा. अरे हिंदू होण्यापेक्षा, मुसलमान होण्यापेक्षा जरूर इंसान व्हा. पण इथे चोरट्यांची दिवाळी आणि लुटारूंची ईद, ते वेदनेचं कुराण तुला पुन्हा गावंच लागेल, तुला यावंच लागेल. तू ख्रिस्त होऊन खरा धर्म सांगितलास तेव्हा धर्मराक्षसांनी तुला खिळे ठोकले. अरे प्रार्थनेला डोहाळे लागणार होते, पण भ्रष्टाचार, अत्याचार मळमळून ओकले. तू तरी काय जन्माला येशील, ज्याला जन्म देशील त्याला निदान काळीज तरी द्यावंच लागेल, तुला यावंच लागेल. माणुसकीच्या अमृतासाठी कर्तव्याचं जहर तुला प्यावंच लागेल. तुला यावंच लागेल. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी ग्रुप यासाठी मी संतोष नागेशकर बदलापूरवरून बोलतो आहे. तर मी स्वतः लिहिलेली कविता आहे नोटांचा गोंधळ. झाल्या आता 500, 1000च्या नोटा बंद, हाच आहे नोटांचा गोंधळ. हे ऐकून जनता झाली दंग, नोटांना आला गंज, हाच आहे नोटांचा गोंधळ. कोणी टाकल्या बँकेत, कोणी जाळल्या, तर कोणी जमिनीत पुरल्या. कोणी पाण्यात फेकल्या, कोणाचे लपून ठेवलेले बोटवे झाले आता रिकामे, हाच तर आहे नोटांचा गोंधळ. जनता रांगेत उभी राहिली, आपला नंबर कधी येईल या आशेने वाट बघू लागली. उन्हाचे चटके, घामाच्या धारा, झाडाखाली बसून भुकेपोटी वारा खाल्ला. 2 तासाच्या उचपार नंबर आला. मग नोटांचा गुंता वाढू लागला. $50, 100, 200, 500, 2000 नवीन नोटा ओळखायच्या कशा? हे तर अंधांना पडलेलं एक कोडं. अंध लोक पूर्वी बोटांच्या साह्याने ओळखायच्या नोटा, आता मात्र इंचांच्या साह्याने ओळखाव्या लागतात नोटा. नवीन नोटांचा अंधांना असरच झाला नाही आणि गुंताच सुटला नाही. म्हणून हाच आहे नोटांचा गोंधळ, हाच आहे नोटांचा गोंधळ. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव महेश मिश्रा. साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सॲप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यरंग काव्यवाचन स्पर्धेत मी भाग घेत आहे आणि माझी हास्य कविता प्रेमपत्र याचे कवी बंड्या जोशी आहेत, ही आपणासमोर
मी प्रस्तुत करीत आहे. कॉलेजीचे गेट झाली आपली तिथे भेट. कॉलेजीचे गेट झाली आपली तिथे भेट. घुसलीस तू मनात थेट. देशील का मला डेट. मी शिरा तू रवा. तू फुगा मी हवा. मी शिरा तू रवा. तू फुगा मी हवा. तू पोळी मी तवा. सांग ना ग तुला मी हवा. तू तपकीर मी चिमूट. मी शेंगदाणा तू कूट. तू तपकीर मी चिमूट. मी शेंगदाणा तू कूट. मी दरोडा तू लूट. जमेल का मेतकूट. तू धाप मी छाती. मी भूत तू भानामती. तू धाप मी छाती. मी भूत तू भानामती. मी शनी तू साडेसाती. जुळतील का आपली नाती. तू कोबी मी गड्डा. तू दारू मी अड्डा. तू कोबी मी गड्डा. तू दारू मी अड्डा. तू रस्ता मी खड्डा. तू बुडकी मी गिड्डा. मी पेट्रोल तू गाडी. मी गवत तू काडी. मी पेट्रोल तू गाडी. मी गवत तू काडी. मी विजार तू नाडी. जमेल का आपली जोडी. तू हेल्मेट मी डोकं. मी बनियान तू भोकं. तू हेल्मेट मी डोकं. मी बनियान तू भोकं. तू टूथपेस्ट मी खोकं. रहाना निर्धोकं. तू ढोल मी ताशा. मी बेवडा तू नशा. तू ढोल मी ताशा. मी बेवडा तू नशा. तू मिठाई मी माशा. सांग ना ग ठेवू का मी आशा. सांग ना ग ठेवू का मी आशा. धन्यवाद. नमस्ते. साहित्य दर्शन या संघटनेने आयोजित केलेल्या ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धा या स्पर्धेकरिता मी स्पर्धक मनीषा खरुले जालन्यावरून बोलत आहे. मी आज तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे बाप. ही कविता पररचित आहे. ह्या कवितेचे कवी कोण आहेत ते मला माहीत नाही, पण ह्या कवितेचे सारे श्रेय त्यांनाच जातील. तुमच्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही. तुमच्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही आणि तुमच्या पडद्यामागील भूमिका आजपर्यंत मला कळली नाही. आज कळतंय तेव्हा योगायोग कसे घडायचे. आज कळतंय तेव्हा योगायोग कसे घडायचे. नेमका मी उशिरा आलो की तुम्हीच कसे दार उघडायचे. हे जग बघा ना, हे जग बघा ना, तुमचं प्रेम कसं वरवर पाहून गेलं. आणि माफ करा बाबा तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. आणि माफ करा बाबा तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. बन्यानाला पडलेली छिद्र आणि साबणाने ओरबडलेली दाढी. बन्यानाला पडलेली छिद्र आणि साबणाने ओरबडलेली दाढी. मग कळलं कशी आली माझ्या नशिबात माडी आणि गाडी. कळलंच नाही दुःख किती स्वस्त होती. कळलंच नाही दुःख किती स्वस्त होती. आणि घामात अश्रू लपवण्याची तुमची आयडिया मात्र मस्त होती. परिवाराच्या समय सकट जळताना तेलही कसं झिरपून गेलं. परिवाराच्या समय सकट जळताना तेलही कसं झिरपून गेलं. आणि माफ करा बाबा तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. आणि माफ करा बाबा तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. बाबा तुम्ही संध्याकाळी दमून थकून यायचात. बाबा
तुम्ही संध्याकाळी दमून थकून यायचात, पण हातांचा झुला आणि पायांवरचा गारगुच्चा कधीच चुकवला नाही. जाऊ द्या ना आता सारं, जाऊ द्या ना आता सारं, तुम्ही गेल्यावर हे बोलण्यात काही अर्थ नाही. जाऊ द्या ना बाबा आता, तुम्ही गेल्यावर हे बोलण्यात काही अर्थ नाही. आणि तुमच्या जबाबदाऱ्या माझा खांदा पेलवेल असा तो समर्थ नाही. बाबा, तुम्ही सर्वांचे मळे फुलविले, बाबा तुम्ही सर्वांचे मळे फुलविले, आणि तुमचं शिफारस कसं करपून गेलं. आणि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. आणि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. बाबा, तुमच्यासारखा मौल्यवान दागिना हे वृद्धाश्रमात सजवितात. बाबा, तुमच्यासारखा मौल्यवान दागिना हे वृद्धाश्रमात सजवितात. आणि शेवटी सटवी त्यांची होते आणि ते नशिबाला लाजवतात. सटवी वगैरे काही नाही हो, ते सगळं काही झूट असतं. खरंच बाबा, सटवी वगैरे काही नाही हो, ते सगळं काही झूट असतं. सटवीचा खेळ नशिबाला आकार देतो आणि माझ्या जगण्याला तुमचा अस्तरघाम आधार देतो. तुमच्या नसण्याने अस्तित्व कसं हरवून गेलं, तुमच्या नसण्याने अस्तित्व कसं हरवून गेलं. आणि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. आणि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. बाबा, कोण होतात कोण तुम्ही नक्की, बाबा कोण होतात कोण तुम्ही नक्की. माझ्या नशिबाची शिदोरी होतात, माझ्या संस्काराची तिजोरी होतात. बाबा, कोण होतात कोण तुम्ही नक्की, माझ्या नशिबाची शिदोरी होतात, माझ्या संस्काराची तिजोरी होतात. माझ्या जगण्याची वजाबाकी बरोबरी तुम्ही होतात, वरवर मी तरी तुम्ही होतात. आई तर नुसती काटकसर करत होती, खरे संसारिक मात्र तुम्ही होतात. आणि आयुष्यभर माझ्यासाठी टोट्यात गेले एवढे मोठे व्यापारी तुम्ही होतात. बाबा, तुम्ही होतात, बाबा तुम्ही होतात. तुमची जागा कोणी नाही घेऊन गेलं, एवढे मोठे व्यापारी तुम्ही होतात. आणि माफ करा बाबा, तुमच्यावर लिहायचंच राहून गेलं. बाबा, आता तरी सांगा ना, अशी कोणती उंची गाठत होतात. बाबा, आता तरी सांगा ना, अशी कोणती उंची गाठत होता. आणि तुमच्या पुढे गाभाऱ्यातलाही फिका वाटत होता. बाबा, कधी वासराची गाय झाला नाहीत, कधी लंगड्याचा पाय झाला नाहीत. बाबा, कधी वासराची गाय झाला नाहीत, कधी लंगड्याचा पाय झाला नाहीत, दुधावरची साय झाला नाहीत. अरे या जगाला काय सांगू, तुम्ही माझ्यासाठी काय काय झाला नाहीत, तुम्ही माझ्यासाठी काय काय झाला नाहीत. धन्यवाद फ्रेंड्स. नमस्कार, मी दीपाली मोळवणे, जिल्हा हिंगोली, साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्यवाचन स्पर्धेत मी आपल्यासमोर कवी सुरेश भट यांची विझलो आज जरी मी ही कविता सादर करणार आहे. विझलो आज जरी मी, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी वाट रोखण्यास वादळे होती अतुर, माझी वाट रोखण्यास वादळे होती अतुर. डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना भिवून थांबणे पावलांना पसंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सामर्थ्य नाशवंत नाही. धन्यवाद.
Send button. Showing items 4 to 12 of 12. नमस्कार, माझे नाव आहे छाया मिश्रा. साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धेत मी माझी कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्वातंत्र्य देवतेची कहाणी. माझ्या कवितेचे कवी आहेत थोर कवी कुसुमाग्रज. सर्व ॲडमिन्स आणि परीक्षकांना वंदन करून मी माझ्या कवितेला सुरुवात करत आहे. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विणविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करुण पूजन कुबडांचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा विकासम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. 21वे शतक समोरी 16व्या स्तवर रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालुनी मेजा वर्तुनी द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिवा दिव्यांनी पेटत असे. प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिवा दिव्यांनी पेटत असे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पाप कुपणता पुण्य सदैता संत वाक्य हे सदा स्मरा. पाप कुपणता पुण्य सदैता संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. कुठे तयावर भुंकू नका. कुठे तयावर भुंकू नका. धन्यवाद. Pause button. Send button. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी 2022 घेतल्या जाणाऱ्या काव्यवाचन स्पर्धेसाठी मी शलाका सदाशिव मेहतर, नवी मुंबई नेरूळ इथून आहे. मी कवी सुधीर मोघे यांची काव्यरचना सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे गुरुमहिमा. सुखाच्या क्षणात व्यथांच्या घणात. सुखाच्या क्षणात व्यथांच्या घणात उभा पाठीशी एक अदृश्य हात. उभा पाठीशी एक अदृश्य हात. गुरु एक जगीत राता. गुरु एक जगीत राता. गुरु दया सिंधू गुरु दीनबंधू. गुरु दया सिंधू गुरु दीनबंधू. गुरु जननी जन्मदाता. गुरु एक जगीत राता. गुरु एक जगीत राता. घनतमात जणू दीप चेतवी. घनतमात जणू दीप चेतवी. तन मनात चैतन्य जागवी. तन मनात चैतन्य जागवी. कणकणात जणू प्राण जोजवी. कणकणात जणू प्राण जोजवी. अरूपास त्या देई रूप. अरूपास त्या देई रूप. करी मूर्त तो अमूर्ता. गुरु एक जगीत राता. गुरु एक जगीत राता.
गुरु समान कोणी नाही सोयरा, गुरु समान कोणी नाही सोयरा, गुरु विण नाही थारा, गुरु विण नाही थारा. गुरु निधान मोक्ष आसरा, गुरु निधान मोक्ष आसरा, गुरु देव दैव लाभे सदैव, गुरु देव दैव लाभे सदैव. गुरुचरण लाभ होता, गुरुचरण लाभ होता, गुरु एक जगीत राता, गुरु एक जगीत राता. गुरु दया सिंधू गुरु दीन बंधू, गुरु दया सिंधू गुरु दीन बंधू, गुरु जननी जन्मदाता, गुरु एक जगीत राता, गुरु एक जगीत राता, गुरु एक जगीत राता. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी या समूहावर आयोजित काव्यरंग काव्यवाचन स्पर्धेसाठी मी सौरभ पाडावे आपणा सर्वांसमोर रस्त्याचं कर्ज ही कविता सादर करत आहे. या कवितेचे कवी अनामिक आहेत. रस्त्याचं कर्ज. रस्त्याचं कर्ज होतं एका बिचाऱ्या झाडावरती, रस्त्याचं कर्ज होतं एका बिचाऱ्या झाडावरती, माणसे रेंगाळत नसत फार ज्याच्या पारावरती, अखेर एक दिवस रस्त्याने माणसांना फितवलंच, अखेर एक दिवस रस्त्याने माणसांना फितवलंच. म्हणाला लक्षात घ्या स्वच्छ सुंदर चौपदरी मीच बरा, या रिकामटेकड्यापेक्षा प्रगतीचा राजमार्गच खरा. म्हणाला मलाच निवडून द्या मी सगळ्यांच्या कामी येईन, स्वप्नांच्या वाटेवरून तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाईन. तसंही हे झाड हल्ली फारच आपल्यामध्ये येत आहे, तसंही हे झाड हल्ली फारच आपल्यामध्ये येत आहे. प्रगतीच्या रस्त्यात जरा अडचणींचंच होऊन बसतंय. तसाही त्याचा उपयोग काय आहे कोणाला, तसाही त्याचा उपयोग काय आहे कोणाला. आणि मग आपल्या महान लोकशाहीसाठी दिला जरा सर्वस्व तर काय धाड भरते झाडाला. आम्ही नुसते बघत राहिलो. झाडाला म्हणालो तुझं मुंडकं कधीही जाईल छाटलं, कधीही होतील सपासप वार तुझ्यावर, तर निदान खोडाच्या 4 फळ्या उपटून 2-3 भिजे तरी पसरू देत हवेवर. म्हणजे कसं 4 दिशांना तुझी संतती बसेल, म्हणजे काही नाही तर निदान शक्यता तरी असेल. आणि निदान त्यांच्या डोक्यावर ही कर्जाची टांगती तलवारही नसेल. झाडाची कत्तल नक्की ठरली, झाडाची कत्तल नक्की ठरली. तसे हळूहळू सगळे येऊ लागले. नव्या तमाशासाठी जुनेच प्रेक्षक पुन्हा नव्याने जमू लागले. झाडाने व्याज म्हणून फुलं पराकण होतं नव्हतं ते सगळं दिलं. झाडाने व्याज म्हणून फुलं पराकण होतं नव्हतं ते सगळं दिलं. ते काही पुरे नाही पडलं. इवल्या इवल्या पक्ष्यांना गायला लावलं, तेही सगळं वाया गेलं. वसुलीवाले म्हणाले अर्ध्या मुर्द्या व्याजावर असं कसं चालायचं काम. वसुलीवाले म्हणाले अर्ध्या मुर्द्या व्याजावर असं कसं चालायचं काम. जागा वापरल्याचा मोजावाच लागतो चोखदाम. फक्त सावली देऊन काही कर्ज फिटत नाही, फक्त सावली देऊन काही कर्ज फिटत नाही. आणि फक्त सुगंध दिला म्हणजे काही मुद्दल सरत नाही. इथे उगून यायच्या आधीच भविष्याची काळजी करायची होती, इथे उगून यायच्या आधीच भविष्याची काळजी करायची होती. आपली ऐपत ओळखून मग तेवढीच मुळं पसरायची होती. झाडाने गयावया केली, झाडाने गयावया केली. म्हणाला साहेब मी तर चाललोच, पण माझ्या कुटुंबावर तरी असू द्या मेहर नजर, त्यांची तरी नका होऊ देऊ कत्तल. रोड रोलर पचकन डिझेल थुंकत म्हणाला काळजी करायचं काम नाही, ती काही मरत नाहीत, फक्त पितत राहतील पार फिटे तोवर मुद्दल. आता तिथे एकही झाड नाही, एकही पार नाही. पाखरेही परागंदा झाली, चिटपाखरूही फिरकत नाही. आता तिथे फक्त 8 पदरी रस्त्याचं तळतळतं साम्राज्य आहे. आणि या सरंजामशाहीवर लोकशाहीचा पूर्ण वरदहस्त आहे, आणि या सरंजामशाहीवर लोकशाहीचा पूर्ण वरदहस्त आहे. धन्यवाद. मित्रांनो, आताच आपण ऐकलात साहित्य दर्शन वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्यरंग काव्य स्पर्धा या कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रित आवृत्ती. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये विजेते स्पर्धक होते
प्रथम क्रमांक प्रवीण कदम, द्वितीय क्रमांक ज्योती सरवण, तृतीय क्रमांक सुनीता सपकाळ, उत्तेजनार्थ प्रथम दत्ता पाटील आणि द्वितीय मनुषा खरोले. मित्रांनो, या परीक्षेसाठी परीक्षक आम्हाला लाभले होते प्रसिद्ध गीतकार कवी बाबासाहेब सौदागर. आणि या कार्यक्रमासाठी टेक्निकल सपोर्ट होता किरण नगरकर, एडिटर होते रिषभ बडगुजर जळगाव, आणि इतर सहाय्य रेकॉर्डिंग आणि इतर मदत शुभांगी बडगुजर. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी संपूर्ण सहाय्य केलं साहित्य दर्शनची संपूर्ण ॲडमिन टीम. मित्रांनो, आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सज्ज होऊया पुढील वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या अन्य स्पर्धांसाठी. धन्यवाद.